भारताच्या 2 दिवसीय दौऱ्यावर आलेले पुतिन यांना पंतप्रधान मोदी यांनी रशियन भाषेतील भगवद्गीता भेट दिली आणि भगवद्गीतेची पुतिन यांनाही भुरळ पडल्याचं दिसलं। भारतातून परतताना पुतिन यांनी विमानामध्ये गीतेचं वाचन केलंय। या घटनेकडे जागतिक पातळीवर विशेष नजरेने पाहिलं जात आहे। भगवद्गीता पुतिन यांना भेट करण्यामागे काही कारणं खास आहेत। ते कारण काय आहेत तेही आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। पुतिन यांचा भारत दौरा फक्त राजकीयच नव्हे तर सांस्कृतिक दृष्टीनेही अति महत्त्वाचा मानला गेला। सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवत पंतप्रधान मोदी यांनी स्वतः पुतिन यांचं स्वागत केलं। दोन्ही देशांमधील महत्त्वाचे संरक्षण, आर्थिक आणि तांत्रिक करार निश्चित करण्यात आले। पण या दौऱ्याचा सर्वात विशेष क्षण होता तो म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना दिलेली एक अद्भुत भेट, रशियन भाषेतील भगवद्गीता। भारतीय संस्कृतीतील सर्वात पवित्र, सर्वात शाश्वत असा हा ग्रंथ, महाभारताच्या रणांगणावर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनला दिलेलं विश्वधर्माचं ज्ञान आजही अबाधित, अविनाशी आणि अतुलनीय आहे। गेल्या 5000 वर्षांनंतरही गीता काळाला हरवत नाही, उलट काळ घडवते। आणि हीच गीता पंतप्रधान मोदींनी पुतिन यांना अर्पण केली। मार्गशीर्ष महिन्यामध्ये ज्याचा उल्लेख भगवंतांनी स्वतः मासांना मार्गशीर्षहम असा केला आहे, हा योगायोग नव्हता। ही संस्कृती आणि कूटनीतीची एकत्रित दिव्य भाषा होती। भारत सोडताच विमानामध्ये पुतिन हे गीता वाचत असल्याचा फोटो रशियन आर्मीनं स्वतः शेअर केला आणि त्या क्षणी जगाला एक संदेश गेला, भारत केवळ मित्र देशांसोबत करार करत नाही तर आपल्या आध्यात्मिक वारशाची उंचीही जगापुढे मांडत असतो। या भेटीमागे एक रंजक इतिहासही आहे। ते म्हणजे 2011 मध्ये रशियामध्ये भगवद्गीतेवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती आणि टॉमसच्या न्यायालयामध्ये गीतेला अतिरेकी साहित्य घोषित करण्याचा प्रयत्न झाला। भारताने त्याला प्रखर निषेध नोंदवला, राजनैतिक तणाव निर्माण झाला आणि शेवटी न्यायालयानं हा हास्यास्पद खटला फेटाळून लावला। आज 14 वर्षांनंतर त्याच रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना त्यांच्या भाषेतली भगवद्गीता भेट देणे हा फक्त एक उपहार नव्हे तर त्या काळातील अंधाराला ज्ञानाच्या प्रकाशाने उत्तर देण्याचा एक दिव्य क्षण होता। गीतेचे 18 अध्याय, 700 श्लोक आणि प्रत्येक श्लोक मानव जातीला मार्गदर्शन करणारा। गीता ही धर्मग्रंथ नाही, ती जीवनशास्त्र आहे। कर्तव्य, धैर्य, समत्व, शांतता आणि यशाचा शाश्वत मार्ग या ग्रंथात आहे। ज्ञानेश्वर माऊलींपासून लोकमान्य टिळकांपर्यंत असंख्य विचारवंतांनी गीतेला आपल्या भाष्यांनी अमरत्व दिलं। आजही लाखो लोक गीतेतून नवे अर्थ शोधत आहेत आणि त्या सार्वत्रिक ज्ञानाचा दीप आज पुतिन यांच्या हातात झळकत आहे। हा क्षण भारताच्या संस्कृतीची शक्ती आणि कूटनीतीचं सामर्थ्य दोन्ही देशांमध्ये अधोरेखित करणार आहे। सोबतच पुतिन मोदी भेटीतली गीता कूटनीती फक्त इतिहासात नाही तर जगाच्या चेतनेतही एक अमिट असा ठसा उमटवून गेली आहे। कारण जिथे गीता तिथे मार्ग आणि जिथे मार्ग तिथे विजय। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटू पुढच्या कुठल्या नव्या अपडेटसह।